नमस्कार मैत्रिणी, मी आहे वैदी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। बऱ्याचदा काय होतं की आपण ज्यावेळी साडीचा पदर घेतो ना, त्या साडीच्या पदरामधून अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज जो असतो तो दिसतो। तर हे दिसता कामा नये यासाठी मी तुम्हाला अगदी नवीनच्या नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा, खूप उपयोगी तुम्हाला होणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला साडी टक करायची आहे। साडी टक करण्यापूर्वी इथे मी साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी मी गाठ बांधलेली आहे त्या टोकाची, आणि त्याच्यानंतर आता इथे मी साडी जी आहे ते टक करायला सुरुवात करत आहे। साडी आपल्याला अगदी प्लेन अशी टक करायची आहे। पाठीमागून आणि पुढून अगदी व्यवस्थितपणे आपली साडी ही आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला टक करायची आहे। पाठीमागून ज्यावेळी आपण साडी फिरून घेतो त्यावेळी जास्त अशी ताणून घ्यायची नाही आहे, म्हणजे एकदम अशी टाईट होता कामा नये, थोडीशी सैल आपली साडी असली पाहिजे। आता इथे साडी आपली टक करून झालेली आहे। त्याच्यानंतर आता इथे साडीचा पदर आपल्याला काढायचा आहे। पहिल्यांदा मी साडीची जी पदराची दोन्ही जी टोकं आहेत ती अशा प्रकारे एकत्र केली आहेत, आणि त्याच्यानंतर पदर जो आहे तो मी पाठीमागून असा फिरून घेणार आहे। एका हातात मी पदराचा टोक घेतलेला आहे आणि दुसऱ्या हातात पदराची जी बॉर्डर आहे ती घेतलेली आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला पदर जो आहे तो पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। आता इथे पदराची जी उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा हा पदर खाली यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे। तर इथे त्याचप्रमाणे आता इथे मी पदराची जी उंची आहे ती घेत आहे। पदराची उंची आपण आता बघितलेली आहे। त्याच्यानंतर आता इथे पदराच्या आपल्याला प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत। प्लीट्स ज्यावेळी तुम्ही काढणार असाल त्यावेळी नेहमी तुम्ही तुमच्या डाव्या साईडने पदराच्या प्लीट्स काढायला सुरुवात करा। आता इथे बघा पदराची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर इतकीच मी प्लीट्स आहे त्या काढणार आहे। तर तुम्ही अगदी जास्त अशा प्लीट्स काढायच्या नाहीत, म्हणजे मोठ्या प्लीट्स काढू नका आणि एकदम छोट्या छोट्या पण काढू नका, मीडियम साईजमध्ये तुम्हाला इथे प्लीट्स काढायच्या आहेत। आता इथे प्लीट्स आपल्या काढून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आता इथे मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र अशा करून घेणार आहे। तर पदर जो आहे तुम्ही अशा प्रकारे माझ्या हनवटीखाली धरून ठेवलेला आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र करत आहे। ही पद्धत तुम्ही वापरू शकता, किंवा आता मी खांद्यावरती माझा पदर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र करत आहे। तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। तर दोन पद्धती इथे मी तुम्हाला दाखवलेल्या, दोन्हीपैकी जी तुम्हाला सोपी वाटेल पद्धत ती तुम्ही इथे वापरू शकता। आता काय होतं ना की ज्यावेळी साडीचं फॅब्रिक जर का स्लिपरी असेल त्यावेळी आपल्याला पदर काढताना प्रॉब्लेम हा येऊ शकतो। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जी पहिली पद्धत दाखवली आहे ती तुम्ही वापरू शकता। आणि समजा तुमच्या पदराच्या प्लेट्स एकदम स्लिपरी, म्हणजे ज्या सरकत जात असतील, फॅब्रिक एकदम स्लिपरी असेल, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, जेवढा तुमचा पदर रेडी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही असे आपले जे केसांचे क्लिप आहे ते तात्पुरते तुम्ही लावू शकता, म्हणजे त्या प्लेट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे तुमच्या राहू शकतील। आता संपूर्ण हा जो पदर आहे तो अशाच प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। मी इथे काय केलं आहे, पहिली जी प्लीट आहे ती बॉर्डर इतकीच मी घेतलेली आहे, पण बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मात्र बॉर्डरच्या मानाने छोट्या छोट्या अशा घेतलेल्या आहेत। आता इथे तुमचं जर का साडीचा फॅब्रिक स्लिपरी असेल तर तुम्ही काय करू शकता, पदराला ज्यावेळी तुम्ही पिन लावणार असाल ना त्यावेळी काय करायचं आहे, पदराला आपण खांद्याच्या पाठीमागे असं क्लिप लावून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर पिन लावा तुम्ही, म्हणजे तुमचं कुठचीही प्लीट जी असेल ती बाहेर जाणार नाही, आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पिन आहे ती पदराला लावू शकता। म्हणजे बिगिनर्स असतील तर त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता इथे समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। फक्त एक गाठ इथे बांधायची आपल्याला, आणि त्या एका गाठीने आपल्याला ही साईड फिटिंग आहे ती करायची आहे अगदी व्यवस्थितपणे, आणि पटकन ही तुमची साईड फिटिंग आहे ती होणार आहे। इथे मी आपल्या उजव्या कमरेपर्यंतचं अंतर जे आहे ते घेतलेलं आहे, आणि त्या ठिकाणी मी गाठ बांधलेली आहे। आणि ही गाठ बांधून झाली की त्याच्यानंतर आपल्या बेली बटनच्या राईट साईडला आपल्याला आता ही जी गाठ आहे ती टक करायची आहे। बघा साईड फिटिंग आपली व्यवस्थितपणे झालेली आहे, प्लीट्स पण बघा अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी पटकन तुम्हाला साईड फिटिंग करायची असेल, नेहमीची जर का तुम्ही साडी नेसत असाल तरी तुम्ही अशा पद्धतीने ही साईड फिटिंग आहे ती करू शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। पहिली निरी आपल्याला मोठी काढायची असते, आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या निऱ्या असतात त्या मात्र मीडियम साईजमध्ये तुम्हाला काढायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्या निऱ्या काढून झाल्या की त्याच्यानंतर सगळ्या निऱ्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत। एकापाठोपाठ एक निऱ्या घेतल्यामुळे काय होतं की सगळ्या ज्या निऱ्या असतात त्या अगदी व्यवस्थितपणे दिसतात। तर आता इथे सगळ्या निऱ्या मी बघा एकापाठोपाठ एक अशा घेत आहे, आणि त्याच्यानंतर इथे निऱ्यांना मी टक करणार आहे।
इथे निऱ्यांना तुम्हाला जर का पिन लावायची असेल तर तुम्ही इथे सेफ्टी पिन जी आहे ती लावू शकता आणि त्याच्यानंतर निऱ्या जरी टक केलं तरी काही हरकत नाही आहे. मी काही व्हिडिओजमध्ये ही पद्धत दाखवलेली आहे, तर ती पद्धतसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता निऱ्या आपल्या व्यवस्थितपणे आपल्या टक झालेल्या आहेत. तर आता फक्त निऱ्या आपल्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपला जो मेन प्रॉब्लेम आहे त्याकडे आपण वळूया. तर मेन प्रॉब्लेम आपला काय असतो की आपण ज्यावेळी अशा प्रकारे पदर घेतो, एकदम छोटा जर का प्लीट्स तुम्ही घेतलात तर त्या पदराच्या खालून आपला हा जो ब्लाऊज असतो तो साईडने असा दिसू लागतो. तर ते खराब दिसू शकतं किंवा समजा तुम्ही कुठच्या कार्यक्रमाला गेला असाल किंवा आणखी काही असेल तर त्या ठिकाणी हे तुम्हाला जर का व्यवस्थित दिसत नसेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान आणि एकदम सोपी अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. तर इथे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त एक सेफ्टी पिन आहे ते तुम्हाला लागणार आहे, बाकी तुम्हाला काही नाही आहे. याआधी पण मी 2 अशा ट्रिक या विषयावरती दाखवलेल्या होत्या, तर त्या ट्रिकही तुम्ही वापरू शकता किंवा ही आजची जी नवीन ट्रिक आहे तीही तुम्ही वापरू शकता. तर इथे आता बघत असाल तुम्ही आपल्या साईडने अशा प्रकारे पदराखालून आपला हा जो ब्लाऊज आहे तो दिसत आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथे आता मी एक सेफ्टी पिन जी आहे ती घेणार आहे, पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या ज्या वरच्या 2 प्लीट्स आहेत, म्हणजे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे बघा, पदराच्या वरच्या ज्या 2 प्लीट्स आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि त्यानंतर जी तिसरी जी प्लीट आपली येणार आहे ती आपल्याला धरायची आहे आणि ती आपला जसा ब्लाऊज आपला कवर व्हायला पाहिजे इतकी आपल्याला ती प्लीट जी आहे ती सरकवायची आहे आणि त्यानंतर आपली जी ब्लाऊजची जी लाईन असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आता एक छोटीशी सेफ्टी पिन जी असते ती लावायची आहे. इथे मी तुम्हाला सेफ्टी पिन वरून म्हणजे वरती अगदी लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजू शकेल की ती कशा पद्धतीने तुम्हाला लावायची आहे. ती तिसरी प्लीट तुम्हाला घ्यायची आहे तिथे आणि त्याच्यानंतर त्या प्लीटला धरूनच आपला जो ब्लाऊज आहे त्याला आपल्या धरून अगदी ही जी पिन आहे बघा मी लावलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पिन आहे ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर आता ह्या ज्या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. आपली जी पिन आहे ती दिसता कामा नये अशा प्रकारे आपल्या प्लीट्स आहेत ते घ्यायच्या आहेत आणि ही पिन आहे ती तुमची अजिबात दिसणारही नाही आहे आणि ते तुम्ही बघत असाल साईडने आपला जो ब्लाऊज आहे तो बऱ्याच प्रमाणात आपला कवरही झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पिन लावला तर तुमचा बऱ्याच प्रमाणात ब्लाऊज जो आहे तो दिसणार नाही आहे आणि अगदी व्यवस्थितपणे साईडला आपलं कवर आहे ते होणार आहे. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि अगदी सोपी ट्रिक आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ट्रिक मी दाखवलेल्या आहेत, तर बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.